मध्यधुंद ट्रक चालकाने दुचाकी स्वाराला फरफटत नेल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। दुचाकीला ट्रकने धडक दिली आणि त्यात दुचाकी स्वार हा ट्रक खाली आला। मात्र दुचाकी स्वाराने प्रसंगावधान राखत प्राण बचावण्यात तो यशस्वी झालेला आहे। काळजाचा ठोका चुकावणारा या अपघाताचा चित्तथरारक व्हिडिओ सध्या समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होतो। भंडारा जिल्ह्यामध्ये अखेर आंभोरा केबल ब्रिज आणि गोसीखुर्द धरण थोडक्यामध्ये बचावलेले आहे। कारण मोठा अनर्थ इथं टळला। भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवस आलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीपात्र ओलांडले तर इतक्या कोळंबी जवळ ठेवलेली 100 टन वजनाची क्रेन पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली। पळापळ करून क्रेन वेळीच थांबवली नसती तर क्रेन थेट पुलाला आणि गोसीखुर्द धरणाला धडकली असती। जनावरांना चरण्यासाठी नेलेल्या शेळ्यांवर दडून बसलेल्या लांडग्याने 8 पैकी 7 शेळ्या ठार करून फस्त केल्याची घटना अड्याळ वन विभाग अंतर्गत येत असलेल्या उमरी येथे घडलेली आहे। यात शेतकरी कवडू भिवाजी चंडी मेश्राम यांचे हजारो रुपयांचे नुकसानही झालेले आहे। वन विभागाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील हिंगणा काझी या गावातील नदीवर पूल नसल्याने गावातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। गुरुवारी गावातील एका महिलेचे निधन झाले। या महिलेचे पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेण्यासाठी नागरिकांना ट्रॅक्टरमधून न्यावा लागलेला आहे। पावसाळ्यामध्ये नेहमीच गावकऱ्यांना या अडचणींना सामना करावा लागतोय। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे। परंतु अजूनही या नदीवर पूल बांधण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। बनावट सैन्य अधिकारी भरती रॅकेट चालविणाऱ्या आरोपी सत्यजित कांबळे याला भिंगारी पोलीस आणि मिलिटरी एजन्सीज पुणे यांनी अटक केलेली आहे। सत्यजित कांबळे हा आपल्या साथीदारासोबत आम्ही मेजर पदावर सैन्य नोकरीवर आहोत असे भासवून तुम्हाला आर्मीमध्ये नोकरी लावून देतो असे सांगत अनेकांची फसवणूक करत होता। दरम्यान आरोपी हा जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आला असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस आणि दक्षिण मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांनी आरोपी सत्यजित कांबळे याला बेड्या ठोकल्या। भिवंडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून विविध पर्यावरण पूरक देखावे सादर केलेले जातात तर त्यातच आकर्षक बाप्पांच्या मूर्तीचे चलचित्र अशा विविध सामाजिक संदेश देखावे सादर केलेले असतात। भिवंडी शहरातील कोंबडपाडा येथील ओंकार मित्रमंडळ यांच्याकडून प्रति बालाजी मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला आहे। या मंडळाचे यंदाचे 33वे वर्ष असून प्रति बालाजी मंदिर हुबेहूब गणेशाची मूर्ती ठेवण्यात आली आहे। आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये इथं देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत गणरायाला मेहरून तलाव गणेश घाट येथे निरोप देण्यात आला। 7 दिवस गणरायाची मनोभावे पूजा करत 7व्या दिवशी गणरायाला मेहरून येथील गणेश घाट येथे निरोप देण्यात आला। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत 7 दिवसाच्या गणरायाला अखेरचा निरोप इथं देताना नागरिक भावुक झाल्याचे दिसले। पॅरालिम्पिक पदक विजेता सचिन खिलारीचं पुणे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं। सचिनचे स्वागत करण्यासाठी पुणे विमानतळावर मोठी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळाले। पुणेकरांनी सचिनचे उत्साहात स्वागत केले। कराड पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 6.5 किलो गांजा जप्त केलेला आहे। वैजापूर गुहागर या महामार्गावर कराड विमानतळ परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली। अंगणवाडीतील बालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। अकोल्यामध्ये अंगणवाडीतील लहान बालकांसह गरोदर मातांना दिला जाणारा पोषण आहार हा कीड लागलेला असल्याचं समोर आलेला आहे। हा संपूर्ण प्रकार अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे उघडकीस आलेला आहे। दरम्यान कालच बोरगाव मंजू येथील 17 अंगणवाड्यांमध्ये लहान बालकांचा पोषण आहार वितरित करण्यात आला। मात्र हा पोषण आहार कीड लागलेला असल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भामध्ये नागरिकांनी आपली तक्रारही केली। त्यानंतर हा मुद्दा आज अकोला पंचायत समितीच्या सभागृहात चांगलाच गाजलाय। पंचायत समिती सदस्य तथा ठाकरे गटाचे गटनेते भरत बोरे
यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला। दरम्यान अंगणवाडीतील पोषण आहार वाटप प्रक्रिया थांबवण्यात यावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी आता बोरे यांनी केली आहे। विशेष म्हणजे अनेक ठिकाणी या पोषण आहाराचा घरोघरी वाटप करण्यात आल्याचंही समजतंय। कीड लागलेली खिचडी, मसाला तांदूळ आणि बालकांना 3 वर्षांपर्यंत दिल्या जाणारं प्रोटीन हे एक्सपायर असल्याचंही समोर आलं। लाडकी बहीण योजनेमध्ये चक्क भावानीच अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज केलाय, तर जिल्ह्यामध्ये आणखी काही पुरुषांनी या योजनेमध्ये आपली नोंदणी केली असून पडताळणीमध्ये ही गोष्ट लक्षात आल्याने हे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। हा प्रकार महिला आणि बाल कल्याण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्याचा अहवाल सादर करण्यात आलाय। त्यामुळे या योजनेतील सुरू असलेला गोंधळ आता पुन्हा एकदा समोर आलाय। सोयाबीन, कापूस दरवाढ, पीक विमा, घरकुल आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे अमित आढाऊ यांच्या नेतृत्वाखाली मोर्शी तहसील कार्यालयामध्ये डेरा आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्य सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला। यावेळी मोर्शी तहसीलदाराच्या कक्षामध्ये काही वेळ शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत आपल्या मागण्या रेटून धरल्या। नाशिक संभाजीनगर महामार्गावरील येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन नाल्यात उलटला। यामध्ये ट्रकमधील कॅरेटमध्ये भरलेले सर्व टोमॅटो नाल्यामध्ये विखुरले गेले। त्यामुळे नाल्यामध्ये टोमॅटोचा खच पाहायला मिळाला। या अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी झालेला आहे, मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। अकोल्यामध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढला। सोयाबीनला 6,000 आणि कापसाला 12,000 रुपये भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हा शेतकऱ्यांचा मोर्चा होता। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर सांगता त्याची झाली। शेकडो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचंही पाहायला मिळालं। नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील खुटवडा गावातील मन विचलित करणारा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। प्रसूतीसाठी गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। बांबूंची झोळी बनवून 8 किलोमीटरची पायपीट करावी लागते। नदीपात्राजवळ गर्भवतीची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून अशिक्षित सासूने वाटेतच सुनेची प्रसूती केली। नवजात बालकासोबत महिलेला माल वाहतूक वाहनातून रुग्णालयामध्ये पोहोचवलं। राजबर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलेवर आता उपचार सुरू आहेत। पिकांना सिंचनासाठी लावलेला विद्युत मोटार पंप विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शेतीतील विहिरीमध्ये उतरलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। भंडारा जिल्ह्याच्या परसोडी नागशेत शिवारामध्ये ही घटना घडली आहे। या घटनेमध्ये स्थानिक परसोडी नाग येथील रामचंद्र टिकाराम बावनकुळे वय वर्ष 57 वर्ष या शेतकऱ्याचा मृत्यू झाला। तब्बल 18 तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला।